पेण अर्बन बँकेवरील आरबीआयच्या वतीनं लावण्यात आलेला स्टे उठावा आणि ठेवीदारांची देणी मिळावी यासाठी बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार आहे। या अर्जाच्या माध्यमातून या बँकेवर लावण्यात आलेला स्टे उठवण्यात आला, तर केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 साली केलेल्या DICGC कलम 17 नुसार 5 लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे गेल्या 14 वर्षापासून आपल्या ठेवी मिळतील या प्रतीक्षित असलेल्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उडगी यांनी दिली आहे। ही कोंडी फुटावी यासाठी ठेवीदारांसाठी संघर्ष करत असलेल्या बँक डिपॉझिटर प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या संघटनेच्या वतीनं 13 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार आहे। आरबीआय बँकेला स्टे उठवण्यास मदत व्हावी यासाठी हा हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव विश्वास उडगी यांनी दिली आहे। पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पेणला आहे आणि ती 1980 नंतर त्याचं लायसन मिळालं आणि त्याचं लायसन विड्रॉ झालं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने हे 9 फेब्रुवारी 2012 ला। पण ते विड्रॉ झालेल्या लायसनवरती पेण अर्बन संघर्ष समिती जी आहे त्यांनी स्टे मिळवलेला आहे आणि त्याला चंद्रकांत दादा पाटील जेव्हा सहकार मंत्री होते त्यांची पण मान्यता आहे। या स्टे मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र सरकार हे आहे ते क्लिअरच आहे। मुद्दा असा की आता 14 वर्ष झाली पण तिथल्या ठेवीदारांना त्यांची आता नवीन जो कायदा झाला ऑगस्ट 2021 मध्ये त्या अनुषंगाने त्यांना 5 लाख मिळणं हा त्यांच्या अधिकाराचा भाग आहे आणि हा कायदा केंद्र सरकारने ऑगस्ट 21 मध्ये केला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेण अर्बनला अपवाद केलेला आहे, रुपी बँकेला अपवाद केला होता, पण नंतर रुपी बँकेला 2022 मध्ये मिळालेले आहेत। पण पेण अर्बनच्या लोकांना तो जो अपवाद आहे की स्टे उठल्याशिवाय आम्ही देणार नाही तो उठवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने करावं, पण त्यांना ती मदत व्हावी म्हणून आम्ही एक पत्र लिहिलेलं आहे। आणि आमचं म्हणणं असं आहे की ऑगस्ट 20 पासून आम्ही CKB मध्ये 5 लाख मिळवून दिलेले आहेत, ऑगस्ट 21 मध्ये कायदा दुरुस्ती झालेली आहे। तुम्ही पेण अर्बनला अपवाद केलात, 14 वर्ष त्यांना एकही पैसा मिळालेला नाहीये। आता आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं, निर्मलाबाई सीतारामन अर्थमंत्री यांना पत्र दिलं आणि विनंती केली की DICC कायदा कलम 16 म्हणतं एखादी बँक बुडली तर 100% पैसे परत मिळाले पाहिजेत आणि त्याच कायद्याचा क्लॉज 17 म्हणतो की नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लिक्विडेशनची नोटीस काढल्यानंतर 90 दिवसामध्ये 5 लाख रुपयापर्यंत पैसे दिले पाहिजेत। आता 5 लाख हे पेण अर्बनला मिळालेले नाहीयेत, पण 5 लाखाच्या वरच्यांनी काही पाप केलेलं नाहीये, त्यांना पण 100% मिळाले पाहिजेत। पण क्लॉज 17चा लढा किंवा क्लॉज 16चा लढा हा उच्च न्यायालयात आम्ही लढतोच आहोत, पण आता किमान 5 लाख रुपये स्टे उठून त्यांना ताबडतोब मिळावे याकरता आमचा 13 तारखेला मुंबई हायकोर्टामध्ये एक रीट अर्ज दाखल होतोय। तो रीट अर्ज बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या आमच्या ठेवीदारांच्या संघटनेच्या वतीने दाखल करतो। आमचं म्हणणं असं आहे की DICC कायदा क्लॉज 17 ऑगस्ट 21 मध्ये जी सुधारणा झाली आहे तो पेण अर्बनच्या 1,58,000 लागू करा। त्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने स्टे उठवावा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा स्टे उठवावा, 90 दिवसात पैसे मिळण्याची तजवीज करणारी नोटीस काढावी। याकरता थोडक्यात आम्ही अशा तऱ्हेने एक हस्तक्षेप करणारा अर्ज केलाय। ह्या घटना ज्या आहेत या 2020 पासून बँकिंग उद्योगामध्ये, विशेष करून सहकारी बँकिंग उद्योगामध्ये जे देशभरात घडतंय त्याची दखल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, केंद्र सरकारने काही चांगल्या गोष्टी केल्या। वाईट गोष्ट अशी की 5 लाखाच्या पुढच्यांचं संकट फार गहिरं आहे, त्याबद्दल आम्ही लढा देतच जाऊ। पण आता तरी पेण अर्बन 14 वर्ष एकही पैसा त्या ठेवीदाराला मिळाला नाही, तो मिळण्याची शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटिफिकेशन काढल्यानंतर होईल। त्यांनी ऑगस्ट 21 चा कायदा अंमलात आणावा अशी आमची नम्र प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना मुंबईच्या उच्च न्यायालयाने मान्य करावी याकरता आमची 1,58,000 ठेवीदारांच्या वतीने अर्ज दाखल होतो आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात चीनी मांजा चीनी दोरा वापरण्यास प्रतिबंध।
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थांपासून तयार केलेला चिनी मांजा, चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो। त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आलाय। पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे। चिनी मांजा म्हणून ओळखला जाणारा हा धागा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो। अशा धाग्यांचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्बंध घातले आहेत। या धाग्याचे जैविकरित्या विघटन होत नसल्याने मलप्रणाली, जलनिसारण बाधित होतं। तसेच असे पदार्थ खाल्ल्याने जनावरांनाही इजा होते। चिनी मांजा तथा सिंथेटिक नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण आणि वापर टाळण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर तपासणी आणि जप्ती मोहीम नियमितपणे राबवण्यात येणार आहे। त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त स्तरावर कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण कर्मचारी यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे। तसेच स्थानिक पोलिसांनाही याविषयी माहिती देण्यात आली आहे। तर प्रतिबंधित सिंथेटिक नायलॉन मांजाची विक्री, उत्पादन, साठवण, पुरवठा किंवा वापर याबाबतच्या तक्रारी करण्यासाठी 8657688701 हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे। दिव्यातील शाळेमध्ये झालेल्या निंदनीय प्रकाराबाबत तसेच दिव्यामध्ये अनधिकृत शाळा बंद करावे याबाबत आज मेस्टा संघटनेची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय। दिवा शहरात तब्बल 65 शाळा या अनधिकृत असून केवळ 18 शाळा या अधिकृत आहेत। परंतु या अनधिकृत शाळा असतानाही त्यांच्यावर प्रशासनाची कारवाई होत नाहीये। गेल्या अनेक वर्षांपासून मेस्टाकडून पाठपुरावा करून पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उचलत नसल्याचं मेस्टाने आज पत्रकार परिषदेत सांगितलंय। या अनधिकृत शाळा बंद होण्याऐवजी त्यांची संख्याही वाढत चालली आहे। या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचे गुणपत्रिका, शाळेचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, लेटर हेड व स्टॅम्प हे बनवायचे कोणतेही अधिकार या शाळांना नसताना विद्यार्थ्यांची व पालकांची फसवणूक सुरू असून या शाळांमध्ये सर्रासपणे विद्यार्थ्यांना खोटे कागदपत्रे दिले जात आहेत। ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांना सातत्यानं भेट देऊनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याचा आरोप मेस्टानं केलाय। अनधिकृत शाळांमध्ये फी कमी आकारली जाते, पण या शाळांमध्ये देखील अव्वाच्या सव्वा फी आकारल्या जातात। या शाळांमध्ये 18,000पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यातील 1 ते 2 शाळा या मराठी असून बाकी शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत। संघटनेमार्फत अनधिकृत शाळा त्वरित बंद होण्यासाठी उच्च न्यायालयात देखील दाद मागितली आहे। ज्या अनधिकृत शाळा या मूलभूत सुविधा पुरवत नाही त्या तत्काळ बंद कराव्या अशी मागणी मेस्टानं केली आहे। या पत्रकार परिषदेला मेस्टाचे अध्यक्ष नरेश पवार, साईनाथ म्हात्रे, कमलराज देव, स्वप्नील गायकर, उत्तम सावंत, सुभाष सिंग पाल आदी उपस्थित होते। दिव्यामध्ये आत्ताच्या घडीला 65 शाळा इनलिगली चालू आहेत। त्याच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। आम्ही 3 वर्ष झाले पाठपुरावा घेतोय, पण शासनाचं स्वतःचं काम आहे ते काम सुद्धा ज्या दुसरे काही आम्ही जी मदत करतोय तर त्याला पण ते व्हॅल्यू देत नाही। अनधिकृत शाळा हे अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने चालू असतात आणि त्या भविष्यात जर बंद नाही झाल्या तर लिगली स्कूलचं पण नुकसान होतोय आणि त्या पण बंद होण्याच्या मार्गावर असते। आमची मागणी एवढेच आहे, जे चुकीचं चाललंय त्याच्यावर शासनाने कारवाई करावी आणि ज्या शाळा ज्या लिगली होऊ शकतात तर त्यांनी लिगली करण्यासाठी पण प्रयत्न करावे। मेस्टा संघटनेचा दिवा जिल्हा अध्यक्ष आहे। मागणी अशी की आपल्या देशाचं मूलभूत पाया समजली जाणारी शैक्षणिक ही शिक्षणाचा दर्जा न ढसळता विद्यार्थ्यांना चांगला शिक्षण मिळायला पाहिजे। शिक्षण मिळताना आपली प्रगती, देशाची प्रगती होण्यासाठी आज शाळेने आहे, पण काही असं चाललंय की दिव्यामध्ये अनेक अनलिगल शाळा आहेत आणि लिगल शाळा फक्त मात्र बोटावर मोजण्या एवढ्या आहेत। या अनलिगल शाळेमध्ये ज्या शाळांकडे म्हणजे मूलभूत सुविधा आणि शाळांना शिक्षण देण्याचं चांगल्या प्रकारचं जमत असेल तर त्या शाळा चालू ठेवून इतर
ज्या शाळांनी गावांमध्ये वगैरे सुरू केले त्या लवकरात लवकर बंद व्हावे, का तर त्यामुळे आपल्या याचा परिणाम आपल्या भावी पिढीवर होणार आहे आणि कुठेतरी आपला देश कमजोर व्हायची म्हणजे कमजोर होऊ शकतो।